त्याला म्हणजे रासायनिकचा एक दाणा सुद्धा आतापर्यंत वापरलेला नाही काय बोलतो? लावल्यापासून. त्याच्यानंतर असे एक दोन कंपनी जे पाहिली ट्रायल घेऊन पण त्याचा रिझल्ट न मिळाल्यामुळं मग ते बी कॅन्सल केलं आणि फक्त 2 हातीचे ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफचे दिलेले फक्त. हो. हे झाड आता हे जवळजवळ 13-14 महिन्याचे झालं आणि ते जे झाड आहे ते 8-9 महिन्याचे. 8-9 महिन्याचे. हो. अच्छा, याला कार्बन किती गेला असेल आतापर्यंत? याला कार्बन काही नाही, फक्त 5 लिटर जाईल फक्त. हो. आणि ग्रीन लाईफ? ग्रीन लाईफ 2 बॅग. अच्छा, एवढे 2च प्रोडक्ट वापरले? झाडाची वाढ बी झाली आणि चमक आली. जो ट्रेस येईल होता झाडावर तो ट्रेस गेला झाडाचा. म्हणजे तुम्ही समाधानी का? हो हो, पूर्ण समाधानी. तुम्ही भरपूर बाहेरचे नाही बघितलं, पण मग कसं जे म्हणजे झाडाच्या ग्रोथ मध्ये ऑर्गॅनिक कार्बन दिल्यानंतर जी काळोखी आली आणि शेंडा स्टॉप होता भरपूर दिवसाचा, त्या शेंड्याला एकदम पिकअप भेटला आणि पानांना खूप चमक आली. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. तरी आम्ही 1 एकराचा डोस 2 एकराला टाकला. हो ना. म्हणजे ती एकाच वेळेला ती 5 लिटरची कॅन आणि 2 बॅगी जायला पाहिजे होत्या, त्या आम्ही 2 वेळा हे केल्या. अडीच फवारणी तुम्ही म्हणाल तर कधी 15 दिवस तर कधी महिन्यातून हात पडत नाही. काय बोलताय? म्हणजे सरासरी महिन्यातूनच फवारणार का? महिना किंवा 15 दिवस जास्तीत जास्त वेळेनुसार. आता हे आमुष्याचा हात जायला पाहिजे तर वेळच मिळाला नाही, गेला राहिला फवारा. आता ऊसाची लागण चालू होईल, मग ते झाल्यानंतर फवारणी करू. बर. म्हणजे खर्च कमी होतो फवारणीचा हे वापर. कार्बन मध्ये कार्बन वापरल्यामुळे आम्हाला आहे ना, जी ग्रीनरी पाहिजे होती झाडांना, आणि झाड थोडं स्ट्रेस मध्ये होतं आधी, त्याचे पत्तींची संख्या, शेंड्याची जी वाढ झाली ती खूप झपाट्याने झाली आणि झाड इतकं डौलदार होऊन गेलं एका महिन्यामध्ये का म्हणजे असं विश्वासच बसत नाही का एवढं झपाट्याने वाढ होऊ शकते. तो जो नंतर लावलेला प्लॉट आहे ना शेजारचा, त्याला तणनाशक मारल्यामुळे तो जवळजवळ 2-3 महिने जागेचाच डळत नव्हता. काय बोलताय? वाढ पूर्ण खोंटलेली होती त्याची. डायरेक्ट स्टॉप झाला? हो, डायरेक्ट स्टॉप होता. अच्छा, म्हणजे थोडक्यात हे वापरल्यानंतर प्लॉट स्ट्रेस मधून बाहेर निघतो. बाहेर निघतो. कार्बन आणि ग्रीन. हो. शेतीमध्ये शेती जर चांगली टेक्निकल पद्धतीने जर केली तर नोकरीच्या तुमच्या 10 पट पैसा त्या शेतीतच मिळतो ना. हे प्रॉडक्ट खरं आम्ही कांद्याकरता आणलं होतं. पण कांद्याला कांदे 2-2.5 महिने झाले होते, त्याचा रिझल्ट मिळतो ना मिळतो, त्यामुळे मग कांद्याला वापरलंच नाही. मग डाळिंबाला ते वापरलं. आणि किती दिवसात रिझल्ट बदल झाला प्लॉट मध्ये? 15 दिवसामध्येच पूर्ण बदल. हो, 8 दिवसानंतरच त्याचे शेंडे वगैरे आणि जी काळोखी होती ती झाडाला लष्टर जेवढं भारी येऊन गेलं का झाडांका म्हणजे असं हुरूप वाढून गेलं एकदम. त्याच्यातला बदल 5-6 दिवसातच जाणवला. 5-6 दिवसात. समजा जर तुम्हाला या तंत्रज्ञान बद्दल माहिती नसती भेटली तर आज काय कंडिशन असते प्लॉट? मग आता हेच ना, हे व्हिडिओ पाहून याचा वापर त्याचा वापर आणि त्या ट्रायल करायमध्येच पिकं जातं. लागवडीपासून जर ही टेक्नॉलॉजी वापरली कार्बन ग्रीन लाईफची तर काय काय बदल होतील प्लॉट मध्ये? नाही बदल म्हणजे आज माल धरलेला असता डायरेक्ट. direct. प्लॉट धरलेला असतात. लावल्यापासून जर वापर झाला असता तर आज माल धरलेला असता त्याच्यात. मादी कळीची संख्या पण जास्त मिळाली आणि सेटिंग भरपूर क्विक झाली आणि फळांना आकार जो साईज साठी जो गोलपणा पाहिजे ना देठापासून तो भेटलाय. हो. म्हणजे जे प्रश्न करतात त्यांना काय सांगाल तुम्ही? मग आपण जर पैसे घेऊन जर हे करतो तर 2-3 कंपन्याचे प्रोडक्ट का नाकारले आपण वापरून? तेच वापरले असते ना. तेच ना. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ती सर्व खरी? हो. नमस्कार. नमस्कार. बाबा, आपलं संपूर्ण परिचय द्या. रंगनाथ गणपती हिरे, मुक्काम पोस्ट चाटोरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. अच्छा, सोबत आपल्या चिरंजीव आहे बरोबर ना? हो. नमस्कार सर. नमस्कार. तुमचा पण परिचय द्या. भूषण रंगनाथ हिरे, चाटोरी. अच्छा, आता आपण बघू शकतो हे डाळिंबाचं क्षेत्र आहे. किती हे? 2 एकर आहे. 2 एकर आहे. किती झाड असतील टोटल? 900 झाडे. व्हरायटी कोणती आहे? ही शरद किंग. शरद किंग आहे का? अच्छा, अगोदर कोणतं पीक होतं यामध्ये? याच्या आधी कांदा ऊस, पण मग 5 वर्षापूर्वी डाळिंबच होते याच्यामध्ये. डाळिंबच होतं. म्हणजे काढलं होतं का डाळिंब मध्ये?
जास्त झाड गेल्यामुळं हा, हा. काढून टाकलं ते. अच्छा, मग परत हिंमत केली बा हो लावायची. आता टोटल 900 झाडे बरोबर ना? हो. अंतर किती आहे तरी? हे 12-9 आहे. 12-9चं अंतर आहे. अच्छा, 2 झाडांमध्ये 9चं अंतर आहे. हो. आणि गल्लीतलं अंतर 12 आहे. आता लोक म्हणतात बा जवळ अंतर जवळ, पण मग ते हे झाड असं आहे ज्याला जेवढी हवा खेळती राहिली पाहिजे एवढं निरोगी राहील. एवढं निरोगी राहील. त्याच्यामुळे आम्ही जे अंतर आहे त्याच्यात बदल नाही, फक्त मागचं 13 फूट होतं, हा, हा. हे 12 फूट केलं. अच्छा, मला सांगा, आता या वर्षी तुम्ही शेती जवळपास लहानपणापासून शेतीच करत असाल हो, म्हणजे जशी जन्मच शाळा शेतामध्ये. सुटली तशी म्हणजे शाळेत जाताना शाळेतून आल्यावर शेतीच करायला लागायची. म्हणजे भरपूर दांडगा अनुभव आहे. हो, आणि 74 वय आहे आता. काय बोलताय तुमच्या वयात? म्हणजे आता 50 वरती लोक टेकले अजून शेती बघता तुम्ही. हो, आता मला सांगा, डाळिंब लावायचा निर्णय कोणाचा होता? तुमचाच? नाही तसा दोघांचा बी दोघांचा होता. होता. आता मला सांगा, ह्या वर्षी आपण ज्या प्लॉट मध्ये याला असं काय काय वापरलं आपण? आज प्लॉट एकदम फ्रेश दिसतोय आपण. त्याला म्हणजे रासायनिकचा एक दाणा सुद्धा आतापर्यंत वापरलेला नाही काय बोलतो? लावल्यापासून. त्याच्यानंतर असे 1-2 कंपन्या जे पाहिली ट्रायल घेऊन, पण त्याचा रिझल्ट न मिळाल्यामुळं मग ते बी कॅन्सल केलं, आणि फक्त 2 हातीचे ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफचे दिलेले फक्त. हो. आता किती महिन्याचे झाड आहे? हे झाड आता हे जवळजवळ 13-14 महिन्याचे झालं, आणि ते जे झाड आहे ते 8-9 महिन्याचे. 8-9 महिन्याचे. हो. अच्छा, याला कार्बन किती गेला असेल आतापर्यंत? याला कार्बन काही नाही, फक्त 5 लिटर जाईल. फक्त. हो. आणि ग्रीन लाईफ? ग्रीन लाईफ 2 बॅग. अच्छा, एवढे 2च प्रोडक्ट वापरले आपण. हो. हे दिल्यानंतर काय बदल जाणवले तुम्हाला? हा, म्हणजे एकाएकी झाडाची वाढ बी झाली आणि चमक आली. जो ट्रेस येईल होता झाडावर तो ट्रेस गेला झाडाचा. म्हणजे तुम्ही समाधानी का? हो. हो, पूर्ण समाधानी. आता सर मग अनुभव सांगत होते तुम्ही भरपूर बाहेरचे नाही बघितलं, पण मग कसं जे म्हणजे झाडाच्या ग्रोथ मध्ये ऑर्गॅनिक कार्बन दिल्यानंतर जी काळोखी आली आणि शेंडा स्टॉप होता भरपूर दिवसाचा, त्या शेंड्याला एकदम पिकअप भेटला आणि पानांना खूप चमक आली. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे, आणि आम्ही पण त्याचा वापर करणारच आहे. करणाऱ्याचे. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारचे खत औषध वापरायला असेल हो हो, पूर्ण वापरले. वापरून कारण थकले. मुळात आपला पिंडच प्रयोगशील आहे. काय बोलताय? काही प्रयोग करीत राहायचे. करीत राहायचे. हो. म्हणजे सर्व प्रकारचा अभ्यास आहे, आणि सगळ्या प्रकारचे वापरल्यानंतर तुम्ही हे वापर चालू करा. हो. आणि याचे तुम्हाला समाधानकारक रिझल्ट पण मिळाले. रिझल्ट पण भेटले. आपण जर बघितलं तर आज शेतकरी 50-50 किलोचे खत टाकताय, किंवा बाकी भरपूर इतर सेंद्रिय खत आहे ते टाकताय. काय फरक आहे ग्रीन लाईफ आणि बाकी खतात? नाही भरपूर रिझल्ट आहे ना याचा. आता आम्ही आतापर्यंत एक दाणाही रासायनिकचा न वापरता फक्त दिवाळी नंतर शेणखत घरचं होतं ते एक गमेलं टाकेले फक्त. हो ना. टोपली 4 किलो मध्ये मिळता का रिझल्ट? हो, मिळतात ना. शेतकरी तर म्हणता इथं 50 किलोचे रिझल्ट मिळत नाही. तरी आम्ही 1 एकराचा डोस 2 एकराला टाकला. हो ना. म्हणजे ती एकाच वेळेला ती 5 लिटरची कॅन आणि 2 बॅगी जायला पाहिजे होत्या, त्या आम्ही 2 वेळा हे केल्या, 2.5 लिटरच्या. आता आपण जर बघितलं तर काळुके बघा ना, पत्ती बित्ती कशी फ्रेश हो. दिसते. काही म्हणलं झाडे लहान आहे, काही गरज नाही बा एवढं द्यायची असं, त्याच्यामुळं 2 हात केले त्याचे. 2 टप्प्यात सोड. हो. आणि कळी पण लागली, सेटिंग पण झाली. म्हणजे कळी लागल्यानंतर गेलो तर हे बघा, झाडाचं वय किती आहे? 14 महिने तरी डायरेक्ट माल लागू राहिला. म्हणजे ते झाड असं सांगतंय का तयार आहे तयार आहे. बार धरण्यासाठी. पूर्ण झाडामध्ये स्टोरेज आहे आज. बरोबर आहे. तरी तुम्ही बार धरून राहिले. नाही आम्ही झाडच एकदम भक्कम आणि बळकट त्याच्या स्टोरेज पूर्ण करायचं, नंतर पुढल्या वर्षी धरायचं डिसेंबर-जानेवारी मध्ये. म्हणजे ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर शेती सोपी होणार का? 100%. असं वाटतं तर खरी. आता झाडामध्ये स्टोरेज कसं 100% झाले. हो. कारण की आपण कुठं जरी बघितलंय बघा, या साईडला जरी बघितलंय बघा, इथं जरी बघितलं माल बघा, म्हणजे ते आणि एवढं हिट आहे आता तरी शेंडा पाना कसा आहे चमकदार, कवळी पाने ते सुद्धा झालेलं दिसतात. म्हणजे रोग वगैरे काहीच नाही अजून तरी. नाही, रोगाला भरपूर फरक आणि पडलेला. फवारणी तुम्ही म्हणाल तर कधी 15 दिवस तर कधी महिन्यातून हात पडत नाही. काय बोलताय? म्हणजे सरासरी महिन्यातूनच फवारणार का? महिना किंवा 15 दिवस जास्तीत जास्त वेळेनुसार. आता हे आमुषाचा हात जायला पाहिजे तर वेळच मिळाला नाही, गेला राहिला फवारा. आता ऊसाची लागण चालू होईल,
मग ते झाल्यानंतर फवारणी करू. बर बर, म्हणजे खर्च कमी होतो फवारणीचा हे वापर. हो. कसं आहे, लिक्विड घट्ट आहे का सर? हो, लिक्विड घट्ट आहे. काय म्हणजे मिक्स करायला वेळ लागतो, पण रिझल्ट एकदम फायनल आले आम्हाला. म्हणजे आजपर्यंत तुम्ही भरपूर बाहेरचे लिक्विड वापरले, नाही नाही, वापरले ना. काय फरक आहे कार्बन आणि बाकी लिक्विड मध्ये? कार्बन वापरल्यामुळे आम्हाला आहे ना, जी ग्रीनरी पाहिजे होती झाडांना, आणि झाड थोडं स्ट्रेस मध्ये होतं आधी, त्याचे पत्तींची संख्या, शेंडाची जी वाढ झाली ती खूप झपाट्याने झाली, आणि झाड इतकं डौलदार होऊन गेलं एका महिन्यामध्ये का म्हणजे असं विश्वासच बसत नाही का एवढं झपाट्याने वाढ होऊ शकते. हो ना. हो. अगोदर काय समस्या होती बाबा प्लॉटला? म्हणजे प्लॉट कसा होता पहिले, कोमात होता का? कोमत म्हणजे तो जो नंतर लावलेला प्लॉट आहे ना शेजारचा, त्याला तणनाशक मारल्यामुळे तो जवळजवळ 2-3 महिने जागेचाच डळत नव्हता. काय बोलताय? वाढ पूर्ण खोंटलेली होती त्याची. डायरेक्ट स्टॉप झाला? हो, डायरेक्ट स्टॉप होता. अच्छा, म्हणजे थोडक्यात हे वापरल्यानंतर प्लॉट स्ट्रेस मधून बाहेर निघतो, बाहेर निघतो. कार्बन आणि ग्रीन. हो हो. आता आपण जर बघितलं तर बाबा, युवा पिढीला काय सांगाल तुम्ही, काय संदेश द्याल? वापरायला पाहिजे, चांगलं प्रॉडक्ट आहे आणि कमी खर्चात आहे. आता आपण जर बघितलं तर तुमचं वय 74 आहे. हो. आत्ताची जी पिढी आहे, ही काय म्हणते, मी नोकरी कराल 10,000ची पण शेती करणार नाही. काय सांगाल या युवा पिढीला आपण? अहो, शेती जर चांगली टेक्निकल पद्धतीनं जर केली तर नोकरीच्या तुमच्या 10 पट पैसा त्या शेतीतच मिळतो ना. शेती हा व्यवसायच आहे. मग फक्त आणि तो पिढ्यानं पिढ्या चालणार आहे. तो बंद करून कसं काय? त्याच्यात लाभ नफा भावामुळे ते राहूच शकतं. न मरणारा व्यवसाय. हो. म्हणजे सर्वात महत्वाची गरज आज जी ती म्हणजे शेती. कारण की शेतकरी जगला तर जग चाललं. बरोबर आहे. बरोबर ना. म्हणजे युवा पिढीने शेतीमध्ये उतरणं फार गरजेचं आहे. हो. आता हे प्रॉडक्ट खरं आम्ही कांद्या करता आणलं होतं. हा हा हा. पण कांद्याला कांदे 2-2.5 महिनेच झाले होते. त्याचा रिझल्ट मिळतो ना मिळतो, हा हा. त्यामुळे मग कांद्याला वापरलंच नाही. मग डाळिंबाला ते वापरलं. डाळिंबाला सोडलं. हा. अच्छा, कसं केलं होतं ऍप्लिकेशन, कसं दिलं होतं? म्हणजे ड्रिपनी? हो, हो, ड्रिपनं दिलं होतं. ड्रिपने दिलं कसं केलं होतं? कारण की बरेच शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात, सर डाळिंबाला कार्बन ग्रीन लाईफ कसं सोडायचं, काय काय आणि सांगता? आम्ही 200 लिटरच्या ड्रम मध्ये दोन्ही मिक्स करून घेतले, आणि ट्रॅक्टरच्या नळी नाही केलं तसं आमच्याकडे फिल्टर ते बी आहे. बरोबर. पण मग त्याचा प्रेशर हे केल्यानंतर कमी जास्त प्रेशर होतो ना, बरोबर. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट ट्रॅक्टरनं मग नेपल हे करून पाईपलाईन सोडून दिला. अच्छा, आणि किती दिवसात रिझल्ट बदल झाला प्लॉट मध्ये? 15 दिवसामध्येच. पूर्ण बदल? हो, 8 दिवसानंतरच त्याचे शेंडे वगैरे आणि जी काळोखी होती ती झाडाला लष्टर जेवढं भारी येऊन गेलं का झाडांक म्हणजे असं हुरूप वाढून गेलं एकदम. असं त्याच्यातला झाडांका बदल 5-6 दिवसातच जाणवला. 5-6 दिवसात? हो. आता आपण जर बघितलं, आज एवढी हीट आहे तरी प्लॉट एकदम असा, हो. येऊ द्या सूर्यप्रकाश, आहेच मी तयार. बरोबर ना. हो हो. असं दिसतंय. समजा जर तुम्हाला या तंत्रज्ञान बद्दल माहिती नसती भेटली तर आज काय कंडिशन असते प्लॉटची? मग आता हेच ना, हे व्हिडिओ पाहून याचा वापर त्याचा वापर आणि त्या ट्रायल करायमध्येच पिकं जातं, आणि वेळ जातो. वेळ जातो. आता ट्रायल करायची गरज नाही. नाही, आता नाही ट्रायल करायची, आता रेग्युलर वापर करायचा इडून पुढं. म्हणजे चांगली गोष्ट तुमच्या हातात आलेली. हो. योग्य तंत्रज्ञान. हो. म्हणजे आता इथून पुढे तुम्ही हेच वापरणार. हो. आणि शेवटचा प्रश्न आहे, मला सांगा, ज्यावेळेस समजा आता ही लागवड आहे डाळिंबाची, डाळिंब लागवडीपासून जर ही टेक्नॉलॉजी वापरली कार्बन ग्रीन लाईफची, तर काय काय बदल होतील प्लॉट मध्ये? नाही, बदल म्हणजे आज माल धरलेला असता, डायरेक्ट direct. प्लॉट धरलेला असतात. लावल्यापासून जर वापर झाला असता तर आज माल धरलेला असता त्याच्यात. एवढं झाड तयार असतं. हो. पण मग आम्ही म्हणलो कमीत कमी 18 महिन्याच्या आत धरता येत नाही, त्याच्यामुळे आपले तेवढे दिवसच झालेले नाही ना झाडाचे, बरोबर. त्याच्यामुळे धरला नाही. अच्छा, म्हणजे लागवडीपासून जर वापरलं तर खर्च कमी होणार. हो, 100%. आणि जो बार धरणार आहे आपण, पहिल्याच वर्षी बार धरता येईल. आणि योग्य बार यशस्वी होणार. हो. म्हणजे ड्रॉपिंग होणार नाही, मादी कळी चांगली निघणार. नाही 100%, कारण तो अनुभव आता डोळ्याने बघितलंच ना आम्ही. कारण दिल्यानंतर मादी कळीची संख्या पण जास्त मिळाली आणि सेटिंग भरपूर क्विक झाली, आणि फळांना आकार जो साईज साठी जो गोलपणा पाहिजे ना देठापासून तो भेटलाय. तो भेटलाय. हो. अच्छा, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ती सर्व खरी का? हो. नाही 100%. नाही, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात का तुम्ही हे शेतकऱ्याला बोलायला लावता काय? नाही 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 नाही. आता डोळ्याने आम्हाला तुमच्याकडून कमिशन मिळणार आहे का? नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न राहतात, तुम्ही
किती पैसे दिले शेतकऱ्याला बोलायला असं? नाही नाही काय बोलले यावर? तर आपल्याला त्याचा फरक पडला म्हणूनच आपण सांगितलं ना. शेतकरी पैसे देईल समोरच्याला, हो शेतकऱ्याला ना. विकत कोणी घेऊ शकत? कोणी घेऊ शकत नाही. बरोबर ना? बरोबर आहे. म्हणजे जे प्रश्न करतात त्यांना काय सांगाल तुम्ही? मग आपण जर पैसे घेऊन जर हे करतो तर 2-3 कंपन्याचे प्रोडक्ट का नाकारले आपण वापरून? तेच वापरले असते ना. तेच ना. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ती सर्व खरी. हो. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा बाबा पूर्ण. रंगनाथ गणपती हिरे, राहणार चाटोरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 98 81 85 82 35. अच्छा, चालतंय. धन्यवाद. धन्यवाद.